नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण जे कंबाईनची परीक्षा झाली आता पाठीमागच्या 12 तारखेला, त्याच्यामध्ये मेन्समध्ये जे एक्झाम्पल आलं होतं ते एक्झाम्पल घेतलंय बघा. इथं एक्झाम्पलला लय कॅल्क्युलेशन नाही, फक्त सोपी ट्रिक्स आहे. काय दिलंय बघा, गणित व इंग्रजी विषयाचे सरासरी गुण. मग गणितला आपण एम मानलं आणि इंग्रजी म्हणजे सरासरी गुण किती? सरासरी म्हणलं 2 आहेत ना, म्हणजे 81 गुणिले 2. परत इंग्रजी व विज्ञान, त्याला इंग्रजी व विज्ञान यांचे गुण किती? 78 गुणिले 2. व विज्ञान व गणित सायन्स व मॅथमॅटिक्स त्याचे काही गुण किती? 93 गुणिले 2. हे कॅल्क्युलेशन करायचं नाहीये, ते काय विचारलं परत त्यांनी, तर तुम्हाला गणिताचे गुण काढायचे. आता गणिताचे गुण काढायचे कसे बघा, आपल्याला गणित ठेवायचे एका साईडला, हे तिघांची केली बेरीज. इथं बघा, तिथे एम 2दा आला, हे 2दा आलं, हे दुपटते 2दा आलंय. 2 कंसात गणित इंग्रजी अधिक सायन्स बरोबर. हे 2 आहे तिथे बघा, हे तिघांची बेरीज करतोय आपण. हे 2 एकदाच घ्यायचं, हे 2 आणि कंसात किती आलं? 81 अधिक 93 अधिक 78 एवढं आलं. ओके, 2 ला 2 काय झाला? कॅन्सल झाला. आता बघा, गणित इंग्रजी आणि सायन्स यांची बेरीज किती आली? ही बेरीज केलं 252 येते. आता बघा, इंग्रजी आणि सायन्स म्हणजे विज्ञानचे गुण किती दिले? 78 गुणिले 2. एवढं फक्त वजा करायचं. मग हे किती येतं? हे येतं 156. हे फक्त वजा करायचं. ह्यातनं हे किती आलं? गणिताचे गुण किती राहिले? मग 252 वजा 156 किती आलं? मग हे 96 उत्तर आलं. ओके, साधं सिंपल टेक्निक आहे बघा, लय अवघड नाहीये. फक्त मुलं काय करतात? त्या गुणाकार करत बसतात. गुणाकार करत बसायचं नाही, डायरेक्ट 2 इथं येतं, हे डायरेक्ट कॅन्सल करायचं. हे लय गुणाकार करत बसायचं नाहीये. काय करायचं ते ना, तर बघ इथं प्रश्न कसा ट्रिक्स होऊ शकतो. इथं बघा, अजूनही प्रश्न होऊ शकतो. इथं विचारलं त्यांनी गणिताचे. एखादा एक्झामिनर काय करल? विज्ञानाचे विचारल. एखादा एक्झामिनर काय करल? इंग्रजीचे विचारल. फक्त हाच क्वेश्चन आहे, त्याला प्रत्येकाला हाच फॉर्मॅट वापरायचा आहे. बघा, गणिताचे विचारले म्हणून हा क्वेश्चन केला, विज्ञानचे विचारले विज्ञानचे करायचे, आणि इंग्रजी याच्यामध्ये 3 क्वेश्चन नवीन तयार होतात. ओके, 3 क्वेश्चन नवीन तयार. फक्त टेक्निक हेच आहे, नवीन टेक्निक काय वापरायचं नाही. ओके, धन्यवाद.